विशाल पाटलांची मनधरणी करू असा सूर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी लावलाय। सांगलीची जागा काँग्रेसची नैसर्गिक जागा आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना असणं साहजिक आहे। मात्र विशाल पाटील चुकीचं पाऊल उचलणार नाहीत याची काळजी घेऊ अशी भूमिका बाळासाहेब थोरात यांनी घेतली। तर वसंतदादा पाटलांनी कधीच काँग्रेसची बेईमानी केली नाही, ती परंपरा सोडून विशाल पाटील वेगळी भूमिका घेणार नाहीत असंही संजय राऊत यांनी म्हटलंय। साताऱ्यामधून उदयनराजे भोसलेंना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। साताऱ्याच्या जागेवरून भाजपकडून उदयनराजेंना उमेदवारी देण्यात आली। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कोरेगावमध्ये फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली। उदयनराजेंसमोर आता महाविकास आघाडीच्या शशिकांत शिंदेंचं आव्हान असणार आहे। दरम्यान भ्रष्टाचाराचा आरोप दाखवला तर फॉर्म भरणार नाही असं आव्हान शशिकांत शिंदे यांनी केलेलं आहे। शरद पवारांनी केलेल्या टीकेवर उदयनराजे भोसलेंनी आज प्रत्युत्तर दिलं। आपल्या जिल्ह्याचे प्रश्न बारामतीत सोडवावे लागतात, त्यामुळे जिल्ह्याचा विकास खुंटल्याची टीका उदयनराजेंनी केली। बाहेरच्यांनी आपल्या जिल्ह्यात अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस येऊन सांगू नये असा पलटवारही उदयनराजेंनी केला। ही जनतेची क्रूर चेष्टा आहे। जनता तुम्हाला जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा सुनील तटकर यांनी अनंत गीते यांना दिलाय। जनतेवरील संकटावेळेस कुठे होतात अशी टीका विरोधक करतात असं पत्रकारांनी म्हटल्यावर या टीकेची दखल घ्यावी वाटत नाही असं गीते हसून म्हणाले। त्यावर तटकर यांनी गीतेंचा समाचार घेतलाय। रत्नागिरी सिंधुदुर्ग जागेवरून शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे। त्यात किरण सामंत यांनी उमेदवारी अर्ज घेतल्यानं राजकीय वातावरणही तापलंय। नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर न होण्यामागे काही नागपूरच्या अदृश्य शक्तींचा हात आहे असा दावा शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी केला आहे। नाशिकमध्ये काँग्रेसची आढावा बैठक पार पडली। काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत काँग्रेस भवनामध्ये ही बैठक पार पडली। बैठकीत दिंडोरी आणि धुळे या लोकसभा मतदारसंघांचाही आढावा घेतला गेला। धुळ्यात डॉक्टर तुषार शेवाळे इच्छुक होते, मात्र त्यांना उमेदवारी देण्यात आलेली नाही, त्यामुळे शेवाळे नाराज आहेत। तेही या बैठकीला उपस्थित होते। आता कुणाचीही नाराजी नाही असा दावा बाळासाहेब थोरात यांनी केला आहे।